हे सुख जर प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर आपल्याला देवीचं बोलावणं यावं लागतं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. तर नमस्कार मंडळी, आज मी निघाली आहे चेन्नई एक्सप्रेसने आई तुळजाभवानी जी आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तिचं दर्शन करण्यासाठी. ट्रेनमध्ये मस्त जेवलो आणि पोचलो सोलापूर स्टेशनला. तिथून रिक्षा केली सुसाट, ज्यांनी आम्हाला पोचवलं सोलापूर बस स्टॉपजवळ. तिकडनं तुळजापूरसाठी बस मिळाली लगेच आणि त्या बसने येऊन पोचलो तुळजापूर बस स्टॉपवरती. तिकडनं रूम जवळच होता, सो हॉटेलवरती आलो, छान फ्रेश झालो आणि निघालो दर्शनासाठी. तर सगळ्यात आधी आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो देवीच्या दर्शनासाठी पुढे पुढे. आणि देवीच्या इथे आलो आणि कवड्यांची माळ पाहायला नाही मिळणार असं तर होणारच नाही. हा आहे राजमाता जिजाऊ महाद्वार आणि हा आहे राजे शहाजी महाद्वार. तर राजे शहाजी महाद्वारातनंच आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन मिळणार होतं. आमच्यासोबत आजी होती आमची, तर त्यामुळे आम्ही पास घेऊनच दर्शन केलं. आणि ह्या पासामधून जो काही निधी जमा होतो तो देवीच्या डागडुजीसाठी, मंदिराच्या डागडुजीसाठी वापरला जातो. तर त्यामुळे कुठेचे पैसे आपले वाया नाही जात. आणि मंदिराच्या अवतीभोवती खूप अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, छोटे छोटे देव आहेत, त्यांचे सुद्धा दर्शन घेतले. आणि हे पहिलं असं देवीचं मंदिर आहे महाराष्ट्रातलं जिथे आपल्याला पायऱ्या खाली उतरून जावं लागतात. ह्याच्या मागचा हेतू हाच आहे की तुमचा जो काही मान आहे, मोठेपणा आहे, तो वरती ठेवूनच खाली दर्शनासाठी या. आम्ही पास काढल्यामुळे आम्हाला गर्दी फार कमी मिळाली आणि गर्दीत सुद्धा हे श्वान किती बिंदास्तपणे झोपलंय. आणि हे बघा, तुम्हाला पाहायला मिळते ना, तेवढीच गर्दी आम्हाला मिळाली. 1 तासाभरात आमचं छान दर्शन झालं. देवीला अभिषेक घातला, त्यानंतर देवीसाठी ओटी घेतलेली, तर तिची ओटी भरली. मग सगळ्यांनी मिळून भटजींनी सांगितली तशी देवीची पूजा केली आणि त्यानंतर देवीची आरती सुद्धा घेतली. महाराष्ट्रात हे एकमेव असं मंदिर आहे ज्यामध्ये देवीची मूर्ती गाभाऱ्यातून आणून पलंगावरती झोपवली जाते. भटजींनी दिलेला नैवेद्य संपवला आणि निघालो देवीला नेसवलेल्या साड्या बघण्यासाठी. खूप सुंदर सुंदर साड्या असतात इथे. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत येडेश्वरी देवीचं दर्शन. जर आपण येडेश्वरीचं दर्शन घेतलं नाही तर तुळजाभवानीचं दर्शन अपूर्ण राहतं असं म्हणतात. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.